नमस्कार. बँकिंग अँड फायनान्सच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये व्यापारी बँका पैसे पाठविण्याचं जे कार्य करतात, ते पैसे पाठविण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा त्याची जी साधनं आहेत, तर त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजेच पैसे पाठविण्याच्या पद्धतींविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. की व्यापारी बँका ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून ग्राहकाने किंवा खातेदाराने बँकेत जमा केलेली रक्कम विशिष्ट ठिकाणच्या बँक शाखेतून विशिष्ट व्यक्तीला किंवा त्या विशिष्ट संस्थेला खात्रीशीरपणे आणि सुरक्षितपणे उपलब्ध करून देण्याचं जे कार्य करतात, त्या कार्यालाच पैसे पाठविणे असे म्हणतात. व्यापारी बँका ग्राहकाचा किंवा खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून जी वेगवेगळ्या प्रकारची कार्य करतात, त्यामध्ये पैसे पाठवणं हे एक कार्य आहे. त्यामुळे व्यापारी बँका खातेदाराला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैसे पाठविण्याच्या कार्याला महत्त्व देतात. त्याचप्रमाणे व्यापारी बँकांनी पैसे पाठविण्याचं कार्य केलं तर व्यापारी बँकेला आपल्या उत्पन्नाचा एक स्रोत प्राप्त होतो. म्हणजे पैसे पाठवण्यासाठी व्यापारी बँका काही शुल्क किंवा कमिशन घेतात. त्यामुळे व्यापारी बँकांना थोडंफार उत्पन्न देखील प्राप्त होतं. म्हणजे व्यापारी बँक त्या ठिकाणी ग्राहकांना सुविधा पण देते आणि उत्पन्नाचा एक स्रोत म्हणून देखील या कार्याला महत्त्व देते. पैसे पाठवण्यासाठी व्यापारी बँका ज्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात, त्याचे प्रमुख 2 प्रकार केले जातात. की पैसे पाठवण्याचं हे व्यापारी बँकांचं प्रमुख कार्य आहे. त्यामध्ये व्यापारी बँका पारंपरिक पद्धतीने किंवा पारंपरिक साधनांचा वापर करून पैसे पाठवण्याचं कार्य करतात. त्यामुळे पैसे पाठवण्याची ही एक पद्धती आहे. आणि दुसरी पद्धती आहे इलेक्ट्रॉनिक पद्धती किंवा आधुनिक पद्धती किंवा आधुनिक साधनांच्या साहाय्याने पैसे पाठवणे. पैसे पाठवण्याची जी पारंपरिक पद्धती आहे, त्या पारंपरिक पद्धतीविषयीचं विश्लेषण किंवा त्यावर सविस्तर चर्चा आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. व्यापारी बँका ज्या पारंपरिक साधनांचा वापर करतात, त्यातलं पहिलं साधन आहे मागणी धनाकर्ष, डिमांड ड्राफ्ट, ज्याला सर्वसामान्य दैनंदिन व्यवहारामध्ये डीडी म्हणतात. की बँकेच्या एका शाखेने त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेला निर्देशित रक्कम किंवा विशिष्ट रक्कम विशिष्ट व्यक्तीला देण्याबाबत दिलेला लेखी आदेश म्हणजे मागणी धनाकर्ष किंवा डीडी होय. म्हणजे एखाद्या विशिष्ट बँकेची एक शाखा दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या शाखेला विशिष्ट रक्कम विशिष्ट व्यक्तीला देण्याविषयी जो लेखी आदेश देते, त्या आदेशाला मागणी धनाकर्ष असं म्हटलं जातं. या व्याख्येवरून एक गोष्ट स्पष्ट होते की मागणी धनाकर्ष हा कायमस्वरूपी लिखित स्वरूपातच असतो. मागणी धनाकर्ष हा आधुनिक काळात पैसे पाठविण्याचा एक सुरक्षित आणि लोकप्रिय प्रकार आहे. मागणी धनाकर्षाच्या साहाय्याने ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे संबंधित बँकेच्या शाखेत खाते असणे आवश्यक असते. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षितता प्राप्त होते. म्हणजे त्या व्यक्तीच्या खात्यामध्येच मागणी धनाकर्षाची रक्कम जमा होते. कॅश स्वरूपात त्याला डायरेक्ट त्या ठिकाणी प्राप्त करता येत नाही. परंतु जो व्यक्ती पैसे पाठवणार आहे, त्या व्यक्तीचे बँकेत खाते असणे बंधनकारक नाही किंवा त्याची आवश्यकता नाही. बँकेत खाते नसलेला कुठलाही व्यक्ती किंवा ग्राहक हा पैसे पाठवू शकतो. मागणी धनाकर्ष काढण्यासाठी प्रत्येक बँकेकडून एक विशिष्ट प्रकारचा छापील नमुन्यातील अर्ज मोफत उपलब्ध करून दिला जातो. या अर्जामध्ये जी माहिती असते, तर ती सर्वसामान्यपणे सर्व बँकांच्या अर्जामधील सारखीच असते. तरी देखील सर्वसामान्यपणे यामध्ये जी प्रमुख माहिती आहे, तर ती माहिती अशी असते: मागणी धनाकर्ष ज्या ठिकाणी पाठवायचा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी रक्कम पाठवायची आहे, त्या ठिकाणचे नाव, म्हणजे त्या बँकेचं जे शाखा असेल दुसरी, त्या ठिकाणचं नाव. उदाहरणार्थ मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, ज्या ठिकाणी पैसे पाठवायचे आहेत त्या ठिकाणचं नाव त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मागणी धनाकर्षाची, म्हणजेच जी रक्कम पाठवायची आहे ती रक्कम त्या ठिकाणी लिहिणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे ही रक्कम अक्षरी आणि अंकामध्ये नोंदवावी लागते. अक्षरी आणि अंकामध्ये रक्कम नोंदवत असताना अक्षरी आणि अंकामधील रक्कम ही समान असावी लागते. त्यानंतरचा तिसरा घटक आहे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव. त्यानंतरचा चौथा घटक आहे
मागणी धनाकर्ष फक्त व्यक्तीच्या नावाप्रमाणेच किंवा फक्त व्यक्तीच्या नावावरच काढला जातो असं नाही, तर व्यक्तीच्या नावाप्रमाणेच व्यक्तीचं जे एखादं अधिकृत पद असेल किंवा कायदेशीर पद असेल तर त्या पदाचा उल्लेख करून देखील मागणी धनाकर्ष काढता येतो. उदाहरणार्थ प्राचार्य, व्यवस्थापक, मुख्यमंत्री, पंतप्रधान इत्यादी ही पदं ही कायदेशीर पद आहेत. म्हणजे ज्या संस्थेची कायदेशीरपणे स्थापना झालेली आहे, कायदेशीरपणे त्या संस्थेला मान्यता प्राप्त झालेली आहे, अशा संस्थेचा जो पदाधिकारी असेल त्याचं ते पद हे अधिकृत किंवा कायदेशीर पद समजलं जातं. सर्वसामान्यपणे समाजामध्ये वावरत असताना एखादं कुठलंही मंडळ असेल, त्या मंडळाचा अध्यक्ष असेल, ते मंडळ जर त्या ठिकाणी नोंदणीकृत नसेल तर त्या अध्यक्षाला त्या ठिकाणी कायदेशीर पदाचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे ज्या मान्यता प्राप्त कायदेशीर संस्था आहेत त्यांचे जे पदाधिकारी आहेत तर त्या पदाधिकाऱ्याच्या पदाला कायदेशीर पद किंवा अधिकृत पद म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर मागणी धनाकर्ष काढणाऱ्या व्यक्तीचं नाव, त्याचा संपूर्ण पत्ता आणि स्वाक्षरी त्या अर्जामध्ये लिहिणे अपेक्षित असते. बँकेच्या नियमानुसार मागणी धनाकर्षाचे शुल्क किंवा कमिशनची रक्कम त्यामध्ये लिहावी लागते, की जेवढी रक्कम पाठवायची असेल त्या रकमेनुसार त्या ठिकाणी त्या मागणी धनाकर्षाचं किंवा डीडीचं शुल्क किंवा कमिशनची रक्कम असते. परंतु एक किमान रक्कम त्या ठिकाणी मात्र निश्चित केली असते. उदाहरणार्थ 35 रुपये. कितीही रकमेचा, किमान रकमेचा 10 रुपयाचा डीडी काढायचा असेल तर 35 रुपये हे कमिशन द्यावंच लागतं. म्हणजे कमीत कमी एक रक्कम निश्चित केलेली आहे. त्यानंतर तिथून पुढे 1000 पासून पुढे असेल तर तिथून पुढे जेवढी रक्कम वाढत जाईल त्यानुसार त्या ठिकाणी कमिशनची रक्कम ही बदलत जाते. परंतु 35 रुपये ही फिक्स कमिशनची किंवा बेसिक शुल्काची कमिशनची रक्कम आहे, तेवढी रक्कम त्या ठिकाणी द्यावीच लागते. मागणी धनाकर्षाचा 2 भागामध्ये विभागलेला जो अर्ज आहे तो अर्ज पूर्ण माहिती भरून रोख रकमेसह जर बँकेत सादर केला तर संबंधित अर्जदाराला बँकेत रोख रक्कम भरल्याची किंवा पैसे जमा केल्याची पावती आणि मागणी धनाकर्ष प्राप्त होतो. परंतु त्या अर्जामध्ये लिहिल्यानुसार ज्या ठिकाणी पैसे पाठवायचे आहेत त्या ठिकाणी आपल्या बँकेची शाखा असल्याची खात्री केल्यानंतरच संबंधित बँकेच्या शाखेकडून अर्जदाराला मागणी धनाकर्ष काढण्याची परवानगी दिली जाते. मागणी धनाकर्ष काढल्यानंतर मागणी धनाकर्षावर देखील एक विशिष्ट प्रकारची माहिती असते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे नाव किंवा संस्थेचे नाव किंवा त्याच्या पदाचा उल्लेख त्यामध्ये असतो. त्यानंतर मागणी धनाकर्षामध्ये रक्कम असते, अक्षरी आणि अंकामध्ये ती रक्कम लिहिलेली असते. ज्या ठिकाणी पैसे पाठवायचे आहेत त्या शाखेचं नाव असतं, त्या शाखेचा कोड क्रमांक मागणी धनाकर्षामध्ये असतो. त्यानंतर संबंधित बँक शाखेच्या 1 किंवा 2 अधिकाऱ्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी असते. की बँकेची जशी सिस्टीम असेल, बँकेचे जसं नियम असेल त्यानुसार एका अधिकाऱ्याची स्वाक्षरी असेल किंवा 2 अधिकाऱ्यांची स्वाक्षरी त्या मागणी धनाकर्षावर असते. त्यानंतर मागणी धनाकर्ष काढल्याचा दिनांक आणि त्याची वैधता किंवा व्हॅलिडिटी इत्यादी माहिती त्या ठिकाणी असते. त्याचप्रमाणे मागणी धनाकर्षावर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही याची संपूर्ण दक्षता बँकेकडून घेतली जाते. की बऱ्याच वेळेला बँक त्या ठिकाणी मागणी धनाकर्ष काढल्यानंतर ज्या ठिकाणी रक्कम लिहिली असेल, ज्या ठिकाणी त्या पैसे पाठवणाऱ्या ज्याला पाठवायचे त्याचं नाव लिहिलं असेल तर त्याला सेलोटेप चिटकवतात. तो सेलोटेप जर चिटकवला आणि तो जर काढून त्यामध्ये बदल करायचा असेल तर मागणी धनाकर्ष खराब होतो, त्या ठिकाणी त्याला बदल करता येत नाही. त्याचप्रमाणे आणखी एक दक्षता घेतली जाते की मागणी धनाकर्षावर बँकेकडून सांकेतिक भाषेत रक्कम दर्शवली जाते. ती सांकेतिक भाषा ही बँकेलाच माहिती असते. काही व्यापारी बँका मागणी धनाकर्षावर जो पैसे पाठवणारा व्यक्ती आहे तर त्या पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव देखील दर्शवतात किंवा त्याच्यावर प्रिंट करतात. मागणी धनाकर्षावर दर्शवलेल्या मुदतीच्या आत तो बँकेत सादर करावा लागतो. मुदत संपल्यानंतर जर मागणी धनाकर्ष बँकेत सादर केला तर तो मुदतबाह्य किंवा अवैध ठरतो. सामान्यपणे मागणी धनाकर्षाची मुदत ही 6 महिने असते. काही मागणी धनाकर्ष 3 महिने मुदतीचे देखील असतात. मागणी धनाकर्ष
अर्जदाराला प्राप्त झाल्यानंतर तो पाठवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करता येतो. पोस्टाने पाठवता येतं, साध्या पोस्टाने पाठवता येतं, स्पीड पोस्टाने पाठवता येतं, रजिस्टर पोस्टाने पाठवता येतं, त्यानंतर कुरिअरने पाठवता येतं, किंवा प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला तो मागणी धनाकर्ष ज्या ठिकाणी तो राहत असेल त्या ठिकाणी नेऊन देता येतो. म्हणजे कुठल्याही मार्गाने तो धनाकर्ष किंवा डीडी संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवला जातो. मागणी धनाकर्षावर नाव असणाऱ्या व्यक्तीने, म्हणजे ज्याच्या नावाने मागणी धनाकर्ष काढलेला आहे, त्या व्यक्तीने तो बँकेत सादर केल्याबरोबर ताबडतोब त्या डीडीची रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होते. त्यानंतर आपल्या खात्यातून ती रक्कम खातेदाराला काढता येते. मागणी धनाकर्षाची रक्कम कधीही रोख स्वरूपात, कोणत्याही परिस्थितीत रोख स्वरूपात प्राप्त होत नाही, कारण मागणी धनाकर्ष हा कायमस्वरूपी रेखांकित स्वरूपाचाच असतो आणि रेखांकित दस्तऐवज असेल तर त्याची रक्कम फक्त खात्यामध्येच जमा होते. रेखांकित चेक असेल तर त्याचं रेखांकन किंवा त्याचं क्रॉसिंग कॅन्सल करता येत, तो त्या ठिकाणी बेरर करता येत, परंतु मागणी धनाकर्ष हा कायमस्वरूपी फक्त रेखांकितच असतो, ते रेखांकन रद्द करता येत नाही. मागणी धनाकर्ष हा पैसे पाठविण्याचा एक सुरक्षित मार्ग समजला जातो, कारण मागणी धनाकर्ष जर हरवला किंवा चोरीला गेला तर त्याची रक्कम इतर कोणत्याही व्यक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे मागणी धनाकर्षाचे किंवा मागणी धनाकर्ष सहाय्याने पैसे पाठवण्याचे काही फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा आहे कमी खर्च. मागणी धनाकर्ष ही पैसे पाठवण्याची कमी खर्चिक पद्धती आहे. म्हणजेच मागणी धनाकर्ष काढण्यासाठी आणि तो धनाकर्ष संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. त्यानंतर पैसे पाठवण्याची जलद पद्धत. मागणी धनाकर्षाच्या साहाय्याने संबंधित व्यक्तीला त्वरित पैसे प्राप्त होतात. म्हणजे धनादेश बँकेत सादर केल्याबरोबर त्याला धनाकर्ष बँकेत सादर केल्याबरोबर त्याला त्वरित पैसे प्राप्त होतात. धनादेश वटविण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ डीडी वटवण्यासाठी किंवा डीडीने पैसे प्राप्त करण्यासाठी लागत नाही. त्यानंतर वेळेची बचत होते. मागणी धनाकर्षाच्या साहाय्याने पैसे पाठवण्यासाठी कमी वेळ लागतो. साध्या टपालाने किंवा रजिस्टर टपालाने किंवा कुरिअरने किंवा स्वतः मागणी धनाकर्ष कमी वेळेत संबंधित व्यक्तीपर्यंत पाठवता येतो. आणि त्यानंतर महत्त्वाचा घटक किंवा फायदा आहे सुरक्षितता. मागणी धनाकर्षाचे रेखांकन केलेले असते, त्यामुळे संबंधित व्यक्तीलाच त्याचे पैसे प्राप्त होतात. म्हणून मागणी धनाकर्ष ही पैसे पाठवण्याची अतिशय सुरक्षित पद्धती आहे, त्यामुळे ती विश्वसनीय पद्धती म्हणून आतापर्यंत समजली जाते. मागणी धनाकर्ष काढण्यासाठी जो फॉर्म असतो, प्रत्येक बँकेचा तो फॉर्म वेगवेगळा असतो. त्यामध्ये हा भारतीय स्टेट बँकेचा मागणी धनाकर्ष डीडी काढण्याचा फॉर्म आहे, तर भारतीय स्टेट बँकेचं नाव आहे. भारतीय स्टेट बँकेच्या ज्या शाखेमध्ये जाऊन आपण डीडी काढणार त्या शाखेचं नाव या ठिकाणी लिहिलं जातं. त्यानंतर इथं डीडी काढायचं, त्यामुळे या डीडी या ठिकाणी त्याला क्लिक केलं जातं किंवा टिकमार्क केलं जातं. त्यानंतर ज्या दिवशी आपण डीडी काढण्याचा अर्ज देणार आहे त्या दिवशीचा दिनांक या ठिकाणी लिहिला जातो. त्यानंतर इथं इन फेवर ऑफ असं जे आहे, ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लिहिलं जातं. त्यानंतर पैसे किती पाठवायचे आहेत हे अक्षरी इथं लिहिलं जातं, अक्षरामध्ये असणारी रक्कम या ठिकाणी लिहिली जाते. त्यानंतर ज्या शाखेत पैसे पाठवायचे आहेत त्या शाखेचं नाव आणि त्याचा कोड क्रमांक इथं लिहिला जातो. त्यानंतर अर्जदाराची किंवा आवेदकाची स्वाक्षरी, सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट इथं लिहिलंय, इथं त्याची स्वाक्षरी असते. त्यानंतर इथं अर्जदाराचं संपूर्ण नाव आणि त्याचा पत्ता असतो. आणि इथं किती रक्कम पाठवायची ती रक्कम या ठिकाणी लिहिली जाते. त्या रकमेसाठी किती कमिशन आहे तर ते कमिशन या ठिकाणी लिहिलं जातं. आणि एकूण रक्कम जी आहे तर ती एकूण रक्कम ही या ठिकाणी लिहिली जाते. असा संपूर्ण भरलेला अर्ज हा बँकेकडे रोख रकमेशिवाय सह दिला तर बँक डीडी काढण्याची प्रक्रिया पूर्ण करते. त्यानंतर या ठिकाणी जो घटक आहे तर हे रोख रकमेचं किंवा पैशाचं विवरण आहे. कॅश भरले असतील तर किती प्रकारच्या किती नोटा आहेत याचं विवरण या ठिकाणी लिहिलं जातं. चेक दिला असेल, चेक देऊन सुद्धा डीडी काढता येत, त्यामुळे चेक दिला असेल तर चेकचं विवरणपत्र आणि टोटल रक्कम या ठिकाणी लिहिली जाते. त्यानंतर हा इकडं दुसरा भाग आहे. ह्या दुसऱ्या भागामध्ये देखील या ठिकाणी दिनांक आहे, ज्याने पैसे पाठवले त्याचं नाव आहे, ज्याला पैसे पाठवायचे त्याचं नाव आहे, कुठे पाठवायचे तर रक्कम आहे,
त्यानंतर या ठिकाणी किती रक्कम पाठवायची, कमिशन किती आहे आणि एकूण रक्कम किती पाठवायची लिहिलं जातं. त्यानंतर बँकेचा अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी ही रक्कम प्राप्त झाल्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी बँकेचा शिक्का मारून त्याची स्वाक्षरी करतो आणि एवढा भाग हा इथून एवढा जो भाग आहे हा भाग हा आवेदकाला देत. हा अर्ज आणि रोख रक्कम किंवा चेक प्राप्त झाल्यानंतर बँकेकडून त्या ठिकाणी डीडी काढण्याची प्रक्रिया केली जाते. बँकेकडून जो डीडी दिला जातो तर तो डीडी हा अशा प्रकारचा असतो. या डीडी मध्ये देखील विशिष्ट प्रकारची माहिती असते, इथं स्पष्ट लिहिले डिमांड ड्राफ्ट. त्यामुळे असा हा डीडी असतो. ज्या शाखेने काढलेला आहे त्या शाखेची इथं संपूर्ण माहिती असते. बँकेचं नाव इथं कंपल्सरी भारतीय स्टेट बँक, ज्या शाखेत काढला त्याचं नाव इथं आहे. त्यानंतर किती तारखेला काढला ह्याची इथं दिनांक आहे, इथून पुढे 6 महिन्यापर्यंत तो व्हॅलिड आहे. कुणाच्या नावे काढला त्याचं नाव इथं आहे चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली, जे दिल्लीचे मुख्यमंत्री, इथं पदाचा उल्लेख केला आहे मुख्यमंत्री दिल्ली, त्यांच्या नावे तो काढलेला आहे. किती रकमेचा काढला आहे, इथं अंकामध्ये रक्कम आहे 364, इथं अक्षरामध्ये रक्कम आहे, जे 364 रुपयाचा डीडी काढलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बँकेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे, इथं दोघांची स्वाक्षरी, इथं एक जणाची इथं एक जणाची स्वाक्षरी. त्यानंतर ज्या ठिकाणी ही रक्कम पाठवायची डीडी पाठवायचा आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, याचा कोड क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, बँकेचा कोड क्रमांक. त्यानंतर हा डीडीचा इथं नंबर आहे, डीडीचा जो क्रमांक आहे तर तो क्रमांक त्या ठिकाणी कायमस्वरूपी 6 अंकामध्येच असतो. त्यानंतर महत्त्वाचा घटक या ठिकाणी 1 ते 9 असे जे अंक दिलेले आहेत, या अंकांना बँकेकडून असं पंचिंग केलं जातं, विशिष्ट अंकावर छिद्र पाडलं जातं आणि त्या छिद्रावरून त्या ठिकाणी हा डीडी किती रकमेचा आहे किंवा किती रकमेच्या आत आहे याचं सांकेतिक भाषेमध्ये विवरण या ठिकाणी दिलं जातं. हे बँकेचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना ती सांकेतिक भाषा त्या ठिकाणी माहिती असते. तर अशा प्रकारे हा डीडी काढला जातो. म्हणजे या ठिकाणी जिथून डीडी काढला त्या शाखेचं नाव, कोणत्या तारखेला काढला त्याचा दिनांक, कुणाच्या नावे काढला त्याचं नाव, रक्कम किती आहे ते अक्षरी इथं लिहिलेलं आहे, अंकामध्ये इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर अधिकाऱ्याची स्वाक्षरी इथं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी पैसे पाठवायचे त्याचा शाखा किंवा त्याची माहिती इथं आहे आणि हा डीडीचा क्रमांक या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.